कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, परंतु विविध सदस्यांनी संचालकांनी त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं ठरवलं होतं। त्या माध्यमातून काही राजकीय पक्षांनी सहकारामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून सहकाराकरिता एका जागी बसून एक चांगला विकास कार्य बाजार समितीचं करण्याच्या माध्यमातून मानसिकतेतून या विक्षिप्त प्रकारच्या बाजार समितीच्या सभापती विरुद्ध आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि येणाऱ्या 14 तारखेला तो अविश्वास प्रस्ताव हा पारित होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।